सगळे वसुलीखोर भाजपसोबत गेले. भाजपमधलं वसुली रॅकेटचे मार्गदर्शक किरीट सोमय्या, खासदार संजय राऊत यांचं मोठं विधान. विश्वजित कदम आणि विशाल पाटलांनी काल रात्री काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याचा दावा. सांगलीच्या जागेसंदर्भात खरगे, केसी वेणुगोपाल यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती. सांगली ही काँग्रेसचीच आहे आणि ती आपण सोडायची नाही. सांगलीचे काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील यांची सांगलीमधल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना उद्देशून पोस्ट. विशाल पाटील यांचा पायलट कुणीतरी वेगळाच, त्यांचं विमान फक्त गुजरातकडे जाऊ नये. संजय राऊत यांचं अतिशय सूचक वक्तव्य. सांगलीबाबत चर्चा सुरू आहे. सांगली भिवंडीचा तिढा लवकरच सुटेल. रमेश चेन्नीथला यांचं वक्तव्य. ठाकरे गटानं इतर पक्षांना विचारात न घेता उमेदवारी जाहीर केली. सांगलीच्या उमेदवारीवरून शरद पवार यांचा उद्धव ठाकरेंवरती निशाणा. सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये पोस्टरद्वारे वाकयुद्ध. संजय राऊतांच्या सांगली दौऱ्यावरती काँग्रेसची कार्टूनच्या माध्यमातून टीका, तर काँग्रेसच्या टीकेला ठाकरे गटाकडूनही प्रत्युत्तर. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेच शिवसेनेचे उमेदवार असतील. देवेंद्र फडणवीसांकडून श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा. कल्याणमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा वाद. गणपत गायकवाड यांच्या समर्थकांकडून श्रीकांत शिंदे यांचा अपप्रचार. श्रीकांत शिंदे यांच्या अपप्रचाराने गायकवाडांना जामीन मिळणार नाही. गोपाळ लांडगे यांचा टोला. नाशिकमधून छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता. सुनील तटकरे रविवारी पत्रकार परिषद घेऊन घोषणा करण्याची शक्यता. नागपूरच्या टिळक पुतळा परिसरामध्ये भाजपच्या स्थापना दिनाच्या निमित्तानं कार्यक्रम. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित. कधीच फूट न पडलेला एकमेव पक्ष म्हणजे भाजप. भाजप कायम एकसंध राहिला. नागपूरमधील भाजप स्थापना दिनाच्या कार्यक्रमामध्ये फडणवीसांचं वक्तव्य. जे लोक भाजपमध्ये येतील असं वाटलंही नव्हतं, ते लोक भाजपमध्ये येत आहेत. मोदींच्या कामावरती विश्वास ठेवून लोक भाजपमध्ये प्रवेश करतायत. चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. असं वारंवार होणार असेल तर गडकरींच्या सभा होऊ देणार नाही. घरासमोर आंदोलन करणाऱ्यांना बघून घेऊ. मोदींबाबतच्या वक्तव्यानंतर आंदोलन करून जाळपोळ करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना विलास मुत्तेमवार यांचा इशारा. नागपूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरेंची प्रचार रॅली. रॅलीमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला सहभागी. लोकसभा निवडणुकांच्या पूर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का. माजी मंत्री बबनराव घोलप आज शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन आणि मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा. रक्षा खडसे आणि एकनाथ खडसेंविषयी चंद्रकांत पाटलांची नाराजी दूर करण्यासंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. विजय शिवतारे यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची सासवडमध्ये जाहीर सभा. 11 तारखेला संध्याकाळी 5 वाजता महायुतीची प्रचार सभा. शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक. लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीसंदर्भात सर्व मंत्र्यांमध्ये चर्चा होणार. प्रत्येक मंत्र्यावरती 2 ते 3 मतदारसंघांची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता. हेलिकॉप्टरनं मतदारांना आणावं लागलं तरी चालेल, पण लोकसभेसाठी मतदानाचा टक्का वाढला पाहिजे, हसन मुश्रीफ यांचं मत. मतदारांना हेलिकॉप्टरनं आणू या मुश्रीफांच्या वक्तव्यावरून सुप्रिया सुळेंची मुश्रीफांवरती टीका. बडे लोक बडी बाते, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. हेलिकॉप्टरनं मतदारांना आणण्याची तयारी आहे म्हणजे त्यांच्याकडे मोठं घबाड दिसतंय. हसन मुश्रीफ यांनी केलेल्या वक्तव्यावरून जयंत पाटलांचा टोला. देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य हास्यास्पद. बारामतीमध्ये कोणाची लढत आहे हे जनतेला माहिती आहे. कोण जिंकणार हे त्यांच्या सर्व्हेमध्ये कळालं असेल. नेरेटिव्ह बदलण्याचा हा प्रयत्न. देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर जयंत पाटलांचं प्रत्युत्तर. जयंत पाटील त्यांच्या पक्षामध्ये नाराज. निवडणुकीमध्ये जयंत पाटील कुठेही दिसत नाहीत. त्यांना त्यांच्याच पक्षामध्ये कोणी विचारत नाही. देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला. इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी म्हणजे डबे नसलेलं इंजिन. असे डबे नसलेले इंजिन कधी काहीही कामाचं नाही. देवेंद्र फडणवीस यांची टीका. वर्ध्यामध्ये खासदार रामदास तडस यांच्या सून पूजा तडस यांनी भरला उमेदवारीचा अर्ज. अपक्ष निवडणूक लढवणार. रामदास तडस आणि पूजा तडस यांच्या लढत होण्याची शक्यता. संजय काका पाटील यांच्या उमेदवारीला विरोध असणाऱ्या विलासराव जगताप यांची संजय राऊत यांनी घेतली भेट.
राऊत आणि विलासराव जगताप यांच्यामध्ये सांगली लोकसभेसंदर्भात चर्चा. यशवंत सेना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये पहिल्या टप्प्यात 6 उमेदवारांच्या नावांची घोषणा. यामध्ये सोलापूर, माढा, रावेर, नगर, धुळे आणि कोल्हापूर या मतदारसंघांचा समावेश. एकूण 15 उमेदवार निवडणूक लढणार. पुढचे 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. शुक्रवारी सोलापूरमध्ये सर्वाधिक 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. उष्माघात बाधितांसाठी पालिका रुग्णालयांमध्ये शीतकक्षा तसंच 103 आपल्या दवाखान्यांमध्ये देखील वातानुकूलित यंत्रणेची व्यवस्था. पश्चिम रेल्वेवरती रविवारी जम्बो ब्लॉक तर मध्य आणि हार्बर रेल्वेवरती मेगा ब्लॉक. ठाणे ते वाशी आणि ठाणे ते नेरुळ मार्ग 5 तास बंद राहणार. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दंड वसुली. एप्रिल 2023 ते मार्च 2024च्या दरम्यान 300 कोटी रुपयांचा महसूल जमा. मुंबई, भुसावळ आणि नागपूर विभागामध्ये सर्वाधिक दंड वसूल. विक्रोळी रेल्वे स्थानकामध्ये नवीन पादचारी पुलाचा गर्डर टाकण्यासाठी घाटकोपर ते भांडूपच्या दरम्यान ब्लॉक. आज रात्रीपासून गुरुवारपर्यंत रात्रकालीन ब्लॉक. आजपासून 9 एप्रिलपर्यंत मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती अवजड वाहनांना बंदी. सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत या मार्गावरून प्रवास करणं टाळावं. महामार्ग पोलिसांचं आवाहन. बेलापूर ते पिंधरच्या दरम्यान धावणाऱ्या नवी मुंबईच्या मेट्रोच्या सेवांमध्ये सोमवारपासून वाढ. प्रवाशांच्या मागणीमुळे सिडकोचा निर्णय. लासलगाव बाजार समितीमध्ये शेतीमाल आणि कांद्याचा लिलाव ठप्प. 3 कोटी रुपयांची उलाढाल थंडावली. माथाडी मापारी कामगारांच्या प्रश्नावरती सर्वमान्य तोडगा न निघाल्यानं पुकारलं कामबंद आंदोलन. वकिलांना भेटण्यासाठी अधिकचा वेळ द्यावा. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोर्टाकडे मागणी. आठवड्यातून 2 ऐवजी 5 दिवस वकिलांना भेटण्याची परवानगी मिळावी. केजरीवाल यांचा उच्च न्यायालयामध्ये अर्ज. पतीची चूक नसताना पत्नीनं वारंवार घर सोडून जाणं ही मानसिक क्रूरता. एका सुनावणीमध्ये दिल्ली उच्च न्यायालयानं केलं स्पष्ट. गेल्या 3 दशकात भारतासह जगभरामधील नागरिकांचं आयुर्मान वाढलं. 1990च्या तुलनेमध्ये 8.9 वर्ष भारतीय नागरिक अधिक जगत असल्याचं लॅन्सेट या नियतकालिकामधील अभ्यासामध्ये समोर. गंभीर आजारांमुळे होणारे मृत्यू कमी झाल्याचं झाल्यानं आयुष्य वाढल्याची माहिती. अमरावतीच्या भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यांचा आज वाढदिवस. वाढदिवसाच्या निमित्तानं सासूबाईंकडून नवनीत राणा यांचा औक्षण. जेजुरीच्या खंडोबाची सोमवती यात्रा सोमवारी भरणार. देवाचा पालखी सोहळा कऱ्हा नदीकडे मार्गस्थ होणार. जेजुरी ग्रामस्थ मंडळाचा निर्णय. यात्रेच्या नियोजनासाठी बारामतीमधील छत्री मंदिरामध्ये खंडोबा पालखी समितीची बैठक संपन्न. वसईमध्ये एका फॉर्च्युनर कारची 4 ते 5 दुचाकींना धडक. गाडी मालक मद्यधुंद असल्याचा नागरिकांचा आरोप. पिंपरी चिंचवडच्या चिखलीमध्ये भंगाराच्या गोदामामध्ये आग. अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण. बुलढाण्याच्या खामगावमध्ये कॉटन सीड कंपनीला भीषण आग. आगीमध्ये कोट्यवधींचा माल जळून खाक. कॅशियर पदावरती काम करणाऱ्या व्यक्तीची आपल्याच बँकेमध्ये चोरी. नाशिकच्या नांदगावमधली घटना. जमा झालेले 11,77,750 रुपये बँकेमध्ये जमा न करता ती रक्कम घेऊन संबंधित कॅशियरनं पळ काढला. संबंधित आरोपीला 24 तासांच्या आत अटक. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यामध्ये एका चकमकीमध्ये 3 माओवादी ठार. तेलंगणा पोलीस आणि छत्तीसगड पोलिसांची संयुक्त कारवाई. न्यूयॉर्क आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के. न्यूयॉर्कमध्ये 5.5 तर म्यानमारमध्ये 5.8 तीव्रतेचा भूकंप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.